नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवावं असा प्रश्न पडला असेल ना, तर झटपट अशा प्रकारचा नाश्ता बनवा. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा. आणि मुलं जर अशा प्रकारची इडली चटणी खात नसेल ना, तर त्यांच्यासाठी वेगळी तुम्हाला पद्धत तीसुद्धा मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. चटणीसुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीची बनवली आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. रवा इडली तुम्हाला बनवायची असेल ना, तर जाड रवा घ्यायचा, बारीक रवा नका घेऊ. तर 2 वाट्या मी जाड रवा घेतला आहे. जाड रव्याने इडली कशी मस्त दाणेदार खुसखुशीत होते. ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी दही घालून घेतले. दही घालून ना पहिले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि जसे लागेल त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. कधी कधी रव्याला पाणी जास्त लागते, तर कधी कमीसुद्धा लागू शकते. आता मी पूर्ण 1 वाटी पाणी घालून घेतले. पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊया. अजून पाणी याच्यामध्ये घालावं लागणार आहे, म्हणून थोडं थोडं पाणी घालून घ्यायचे. तर अजून मी अर्ध वाटी पाणी घालून घेतले. जसे पाणी लागेल त्या हिशोबाने, डायरेक्ट भस्कन पाणी नका घालू, नाहीतर एकदम पातळ होईल. जेवढे आपण पाणी घालून आणि दही घालून याला फेटून घेऊ ना, तेवढीच इडली मस्त हलकी आणि मस्त फुलते. मला फक्त 1.25 वाटी पाणी लागले. नंतरचे अर्ध वाटी पाणी, त्याच्यातले पण पाणी मी थोडे शिल्लक ठेवले आहे. आता याच्यामध्ये मी काही ठराविक भाज्या घालणार आहे. 1 गाजर मस्त बारीक चिरून घातला. 1 वाटी वाटाणा घातला आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि मीठ घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये भाज्या ह्या ऑप्शन आहे, तुम्हाला घालायच्या असेल तर घाला, नाही तर स्किप करा. नुसती रवा इडली बनवली तरी छानच लागते. चांगले 1 ते 2 मिनिट आपण चांगले याला फेटून घेतले. आता याच्यावरती ना झाकण ठेवून देऊया. 15 ते 20 मिनिट याला बाजूला ठेवायचे. मी इडलीच्या भांड्यामध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं आहे. इडली प्लेटला नुसतं तेलाचा वापर न करता तेल आणि तूप मिक्स करून घाला. इडल्या पटापट निघतात. चमचा आणि सुरीची गरजसुद्धा भासत नाही. इतक्या हात लावला तरी इडली पटकन निघते. 20 मिनिटानंतर रवा चांगला फुलून आणि भिजून निघतो. याच्यामध्ये मी 1 चमचा इनो घालून 1 चमचा वरतून लगेच पाणी घालून घ्यायची. आणि ही क्रिया एकदम शेवटला करायची आहे, जेव्हा आपण पाणी गरम करायला ठेवतो तेव्हा. इनो घातल्यानंतर पण याला 1 मिनिट चांगले फेटून घ्यायचे एकाच दिशेने. त्यामुळे पीठ चांगले हलके होते. तुम्हाला दाखवते मी. अशा प्रकारे हे पीठ भिजवून घेतले आहे. छान असे पीठ फेटून झाले. आता इडली पात्रामध्ये इडली मिश्रण घालून घेऊया. पळी जर मोठी असेल ना, तर एका पळीमध्ये 2 वाट्या भरतात. तर अशा प्रकारे मी 2 इडली प्लेट भरून घेतल्या आहेत. इडली पात्र स्टीमरमध्ये ठेवायच्या अगोदर असे चांगले आपटून घ्यायचे. आता याला स्टीमरमध्ये ठेवून देऊया. तर 2 प्लेट मी स्टीमरमध्ये ठेवल्या आहेत. आता याच्यावर झाकण ठेवून देऊया. इडली होईपर्यंत चटणी बनवायला घ्यायची. चटणीसाठी मी 1 चमचा चण्याची डाळ आणि 1 चमचा शेंगदाणे घेतले आहे. चण्याची डाळ चांगली लाल होईपर्यंत आणि शेंगदाणे चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. एकदा का ते चांगले भाजून झाले, त्याच्यानंतर ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे. खोबरं फक्त 1 सेकंद परतल्यानंतर लगेच गॅस बंद करून टाकायचा, त्याला लाल नाही करायचं. शेंगदाणे, खोबरं आणि चण्याची डाळ थंड झाल्यावरती 7-8 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, पाव इंच आल्याचा तुकडा आणि 4-5 लसूण पाकळ्या, हे सर्व साहित्य घालून घेतले. चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर घालून घ्यायची आणि 1 अख्खा लिंबाचा रस घालून चटणी बनवून घ्यायची. आता चटणीसाठी फोडणीला राई जिऱ्याची फोडणी आणि कढीपत्त्याची मस्तपैकी फोडणी देऊन गरम गरम फोडणी लगेच चटणीवर घालून घ्यायची. अशा प्रकारची तुम्ही चटणी बनवून बघा. रवा इडलीबरोबर खूप मस्त लागते. काही मुलांना इडली चटणी आवडत नाही, कोरडी खायला बघतात. अशावेळी मुलांच्या पसंतीची इडलीचे 4 भाग करायचे. तर कढईमध्ये 1 चमचा तूप आणि 1 चमचा बटर घालून त्याच्यामध्ये बेरी मसाला घालायचा आणि इडलीचे तुकडे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. मुलांना अशा प्रकारची इडली खूप आवडते. मुलं अशा प्रकारची इडली डब्यात पण हौसेने घेऊन जातात. तुम्हाला इडली मी तोडून दाखवते. वाटाणा बघा कसा मस्त मऊ शिजला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हीसुद्धा अशा प्रकारची इडली बनवून बघा, खास करून चटणी बनवून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा.
पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीबरोबर. मस्त खा आणि स्वस्त रहा. स्वस्त मन स्वस्त जीवन.